सर्व समाज बांधवांना जय शिवराय। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। विषय आहे मराठा आरक्षण। पण मराठा आरक्षण तर अनेक वर्षापासून विषय हा आपला चालू आहे। विशेष म्हणजे मराठा आरक्षणाची चर्चा महाराष्ट्रात तर आहेच, पण देशात सुद्धा मराठा आरक्षणाची चर्चा आहे। सर्वात महत्त्वाचा याच्यातला मुद्दा जो प्रामुख्याने आहे की 2021ला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मराठा आरक्षण नाकारलं। तरी मागणी होते, आंदोलनं होतात, शासन प्रशासन मुख्यमंत्री ह्या विषयाला सहकार्य करतात, बैठका घेतात, त्यांचं शिष्टमंडळ इथे येतं आहे आंदोलनाच्या ठिकाणी। हे कसं होतं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। याच्या गांभीर्याने महत्त्वाचा हा विषय इथं आहे। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण निर्णय नाकारल्यानंतर हे कसं काय होतं हा एक विषय। आणि हे करताना आपण अनेक विषयावर आपण आज समाजाशी चर्चा करणार आहोत। पण तत्पूर्वी तुमच्यासमोर मी आज जे संवाद साधतोय सर्व समाजाशी संवाद साधतो, विशेष करून मराठा समाज तर आहेच, पण सर्व समाजाशी मी आज संवाद साधतो। हे कसं काय होतं आहे तर माझा परिचय देतो। मी किशोर चव्हाण, राहणार छत्रपती संभाजीनगरचा आहे। ह्या आरक्षण चळवळीत मला स्वतःला 30 वर्षे झालेले आहेत। सर्व आयोगाकडे, सर्व मुख्यमंत्र्याकडे चर्चा केलेली आहेत। आणि आजचा जो विषय आलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यानंतर सुद्धा हा विषय कसा आला तो सुद्धा विषय आपणच पुढे आणलेला आहे, तो आपल्या चर्चेत दिसेल। हा माझा स्वतःचा परिचय। आता आपण मुख्य विषयावर येऊ। पण हे संवाद साधताना आज मी तुमच्याकडे संवाद साधताना प्रामुख्याने काही नवीन गोष्टी आजच्या युगात समाजाशी कसा संवाद साधतो त्या माध्यमातून हा एक प्रयोग मी तुमच्याशी करत आहोत। पण हा प्रयोग करताना मी स्पष्ट सांगतोय की 30 वर्ष आम्ही रात्रंदिवस या विषयात काम करत असताना, पूर्ण वेळ काम करत असताना आमची भूमिका आहे, आम्ही जे बोलू ते 100% सत्यच असेल अशातला दावा आमचा अजिबात नाही। आम्ही आमचं केलेलं कार्य समाजासमोर ठेवतोय आणि येणाऱ्या काळात सर्व समाजाने जे त्याचं कार्य समाजासमोर ठेवावं हा याच्यातून प्रयत्न येणाऱ्या काळात करणं गरजेचं आहे। आज मी जे काही मांडणार आहेत हे तुमच्यासमोर मांडणार हे कार्य केलेलं आहे, पण यात काही मांडताना बोलताना काही गोष्टी माझ्याकडून राहून जातील, काही गोष्टी चुकीच्या सुद्धा होऊ शकतात। तर त्यासुद्धा समाज बांधवांनी सांगायचं आहे की किशोरराव तुमचं मांडता हा मुद्दा चुकलेला आहे। आपण हे सुद्धा दुरुस्त करण्याची तुम्हाला मी ग्वाही देतो की 2 तारखेला आमचा वाढदिवस आहे। या 2 तारखेला मी माझ्या फेसबुकवर एखाद्या समाज बांधवांनी माझी चूक काढली समजा, मी ती आनंदाने स्वीकारणार, नाव ठेवणार नाही आणि त्याच्या नावासहित संदर्भासहित ते सांगणार की अमक्या व्यक्तीने असं सांगितलं आहे, माझा मुद्दा हा मांडताना हा चुकला होता, तो दुरुस्त करून त्यांच्या नावाने तो मुद्दा मांडू आणि तो आपण पुढे जाऊया, ही अशी स्पष्ट भूमिका आहे। पण आज मांडताना काय आहे की मराठा आरक्षणा एवढा मराठवाडा महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे, मराठा आरक्षणाचा मार्ग निघत नाही। मराठा समाजाची मुलं आत्महत्या करतायत, मराठा समाजाच्या मुली आत्महत्या करतायत, पालक आत्महत्या करतायत। हे सर्वात मोठं दुःख आमच्यासारख्याला आहे 30 वर्षापासून काम करताना की असं का होतंय हा तर प्रश्न पहिला सुटायला गरजेचा होता, पण सुटला नाही करता। आता आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया। हा तुमच्यासमोर आज नवीन एक विषय आपण नवीन म्हणजे नवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न मी करत आहोत। त्याच्यातलं तुमच्याजवळ स्क्रीनवर दिसत आहे मराठा आरक्षणाचा इतिहास, वर्तमान आजचा आणि मराठा आरक्षणाचं भविष्य काय किंवा योगदान या शब्दाचा अर्थ मी याच्यासाठी घेतलेला आहे की मी तुमच्याशी संवाद साधतो आणि माझं स्वतःचं योगदान काय ते सुद्धा आपल्या चर्चेत येणार आहे। त्याच्या खालचा मनोज जरांगे पाटीलचं आंदोलन काय, याच्यात आपला काय सहभाग आहे, नेमकं आंदोलन कुठं झालेलं आहे, आंदोलनात कुठं काय आंदोलन भरकटलं आहे का, सामाजिक आंदोलन राजकीय क्षेत्राकडे जातं आहे का, मग असं केल्याने नेमकं चुकणार कुणाचं आहे, आपलं चुकतं आहे का, माझं चुकतं आहे का, मनोजरावचं चुकतं आहे का, समाजाचं चुकतं आहे का, शासनाचं चुकतं आहे, तो सुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मराठा आंदोलनामुळं ओबीसी आणि ओपनच्या प्रवर्गाला नेमकं काय मिळालं हे लोक सांगतच नाही। आपले 30 वर्ष याच्यात गेलेले पूर्ण वेळ आमचे हे काम करताना अनेकांनी याच्यात काम केलं आहे, मराठा समाजाच्या युवकांनी, संघटनांनी सगळं योगदान दिलेलं आहे। मग त्यांच्यामुळं बाकीच्या समाजाचं नुकसान झालं का फायदा झाला हाही विषय आपण पाहणार। आणि सर्वात महत्त्वाचं, आज सर्व राजकीय पक्ष म्हणतात कोणत्या पक्षाची काय भूमिका आहे ते आम्हाला माहीत करा।
तर आम्ही निर्णय घेऊ. कोणताही राजकीय पक्ष महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसी घ्यायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशी वस्तुस्थिती असताना मग कोणता राजकीय पक्ष निर्णय घेणार नाही तर प्रश्न सुटणार कसा? मग त्यासाठी आपण एवढं 30 वर्षानंतर काम केल्यानंतर हा सरकारला मराठा आरक्षणाचा पर्याय आपण याच्यातून देत आहोत. हे महत्त्वाचं का? हा मेन महत्त्वाचा विषय. हा विषय तुम्ही घ्या आणि सोडवा आणि मराठा समाजाला न्याय द्या, म्हणजे मराठा समाजाला न्याय मिळेल, होणाऱ्या आत्महत्या थांबतील आणि भविष्यात राजकीय पक्षावर जे काही समाज आपला राग प्रगट करणार आहेत ते थांबेल. नाही तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने समाज हा राजकीय व्यक्तीवर पक्षावर आपला राग काढणारच आहे. लोकशाही पद्धतीने काढेल, काही ठिकाणी लोकशाही पद्धतीने नाही काढता आला तर ते त्याच्या पद्धतीने काढेल. करिता सरकारलाही आपण एक पर्याय देतोय, समाजालाही लक्षात येईल की नेमकी आपली मागणी काय आणि ही मागणी पूर्ण होण्यासाठी आपण नेमकं काय केलेलं आहे आणि आता सरकारने नेमकी काय भूमिका घेणं अपेक्षित आहे, ह्या सर्व आपण विषयावर चर्चा करणार आहोत. हा आता आपण थोडा इतिहास पाहण्याचा जो पहिला आपण पान पाहिलं होतं इतिहासात आपण जे पाहिलेलं आहे, एकमेव मराठा समाजाची संघटना होती 80-81-82ला अखिल भारतीय मराठा महासंघ. त्याचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील हे होते आणि त्यांची मागणी होती हे आरक्षणच आर्थिक निकषावर असावं. अशा पद्धतीने ते संघटना मराठा समाजाची एकमेव संघटना काम करत होती. आणि हे काम करता जाता वसंतराव मला वाटलं भोसले मुख्यमंत्री होते त्यावेळी ते चर्चेला गेले आणि आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही आणि त्यांनी आपला स्वतःचा जीव संपवून दिला. अशातला आपला इतिहास आहे. आणि ही मागणी करता करता नंतर अखिल छावा मराठा युवा संघटनाचे प्राध्यापक देवदास वडदे संस्थापक अध्यक्ष यांच्यासोबत आम्ही काम करायचो 94 पासून. त्यांनीही नंतर ही 2004-2005ला आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं ही भूमिका घेतली. ते काम करत होतो. अखिल भारतीय छावा मराठा संघटना अण्णासाहेब दावळे पाटील यांनी काम केलेलं आहे. माजी आमदार श्रीमती शालिनीताई पाटील ह्या प्रमुख ह्या 3 संघटना आणि ताईंनी काम केलेलं आहे. मग याच्यातून मला हे सांगायचं काय आहे की आज जे देशाला EWS आर्थिक निकषाचं जे आरक्षण भेटलेलं आहे हे आरक्षण ह्या आपल्या समाज बांधवांच्या प्रयत्नामुळे मिळालेलं आहे. ह्या ताईचे प्रयत्न, या 3 संघटनाचे लोकांनी त्याच्यात आयुष्य घातलेले, त्यामुळं EWS आरक्षण देशाला मिळालं, महाराष्ट्राला मिळालं, मराठा समाजालाही. काही दिवस आपण आतापर्यंत हे आता ACBC 10% घेण्यापूर्वीपर्यंत आपण स्वतः हे आरक्षण मिळालं उपयोग घेत होतो. पण आपण उपयोग घेताना ह्या कधी विचार करत नाही की ह्यासाठी कोणत्या कोणत्या लोकांनी त्याग केलेला आहे, त्यांचे काय परिश्रम आहे, त्यांनी कधी जेलमध्ये घेतलेले आहेत, त्याच्यासाठी कोणी कोणी जीव दिलेला आहे. अण्णासाहेब पाटलांनी ह्या विषयासाठी आपला जीव दिलेला आहे. हे आपलं काम आहे सांगण्याचं. नाही तर लोक काय करतात, बस आपला विचार करूया. समजा मराठवाड्याचं उदाहरण दिलं तर मराठवाडा कधी स्वतंत्र झाला हे कुणालाच सांगता येत नाही. सगळे आजही मी तुम्हाला सांगतो की माझ्या तुम्ही ऐकत असाल तर मराठवाडा कधी स्वतंत्र झाला तर 1 मिनिटात तुम्हीच उत्तर देऊन पहा. सगळे सांगतील 15 ऑगस्टला. पण आपण 15 ऑगस्टला स्वतंत्र झालेलोच नाही आहे. आपण झालेलो आहे 17 सप्टेंबर 1948ला स्वतंत्र झालेलो आहे. अशातलाच भाग हा होऊ नये आणि आपल्या समाज बांधवांनी जे जे काही केलेलं आहे, जे आज देशातील 50%पैकी 10% लोक EWSचं आरक्षण घेतात, त्यासाठी आपल्या समाजाचं योगदान आहे. त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ राहावं, आपला समाज कृतज्ञ राहावा, ही माझी ह्या विषयाची मांडणी करताना भूमिका आहे. आता आलो आपण मराठा समाजाचा OBC समावेश व्हावा यासाठी आपण स्वतः काय काय प्रयत्न केलेले आहे, कोणते कोणते आयोग निर्माण झालेले आहे, कोणते कोणते आयोग निर्माण झाले, त्या आयोगाकडे आपण स्वतः गेलेलो आहोत का, अशातला आपला हा प्रयत्न आहे. सगळ्यात पहिला खत्री आयोग हा 94ला निर्माण झाला. 1994ला निर्माण झाला आणि 95ला या खत्री आयोगाला 95-96ला छावा मराठा संघटना असेल, मराठा सेवा संघ असेल, अखिल भारतीय मराठा महासंघ, ह्या 3च प्रमुख संघटना मंत्रालय मुंबई येथे ह्या खत्री आयोगासमोर मराठा समाजाचा OBC समावेश करा म्हणून मागणी केली आपण. हा आयोग नंतर मंत्रालयात आम्हाला व्यवस्थित मांडणी करता आली नाही किंवा त्यांनी आपल्याला वेळ दिला नाही, कारण तिथं श्यामसुंदर आयोगसुद्धा आला होता सेंट्रलचा. हा ना खत्री आयोग. मांडणी करताना आम्ही त्या आयोगाचा निषेध करत 6व्या मजल्याहून त्यांच्या निषेध करत खाली आलेलो आहेत.
आणि हे त्यावेळेस कोंडरे साहेब असतील, खेडेकर साहेब असतील, आमचे वडजे सर असतील किंवा आम्ही असो, अशातला प्रकार आहे. ह्या आयोगाने 94 ते 2004 म्हणजे जवळपास 10 वर्ष ह्या आयोगाने काम केलं. आणि 10 वर्ष काम केल्यानंतर याने एक अहवाल दिला की महाराष्ट्रातील मराठा कुंभी किंवा कुंभी मराठा समाजाचा ओबीसी समावेश करा. 10 वर्षे गेले याच्यात. या खत्री आयोगाने काय अहवाल दिला? मागणी काय? मराठा समाजाचा ओबीसी समावेश करा. पण यांनी जी आपण मागणी केली नाही त्या 2 जातीचा समावेश केला, त्याच्यातून आपल्याला न्याय मिळाला नाही. नंतर आपण मग बापट आयोगाकडे गेलो, सराफकडे गेलो, भाटियाकडे गेलो, मसेकडे गेलो. हा गायकवाड आयोग तर सगळ्यांनाच माहिती आहे, RM गायकवाड यांनी भरपूर प्रयत्न केले, चांगला अहवाल दिला. ह्या आयोगाचा अहवाल काम करता 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 2021ला आपण सुप्रीम कोर्टात गेलो. आणि सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण नाकारलं गेलं. तिथे आपल्याला न्याय मिळाला नाही. त्यानंतर हे निरगुडे आयोग आला. निरगुडे हा 2022ला आला. मग इथून सुप्रीम कोर्टाने आपल्याला मराठा आरक्षण नाकारलं आहे. मग आता पुन्हा आपण आयोगाकडे कशी काय मागणी करणार मराठा समाजाचा ओबीसी समावेश करा म्हणून? अनेक वर्ष आपण काम करताना, मी स्वतः काम करताना मी तर करू शकत नाही ना. सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर आयोग काय करेल? आयोग केलं, समजा ऐकून घेतलं तरी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला म्हणून आम्हाला ही मागणीचा विचार करता येईल. तरी पण शासनाला पाठवून दिलं. शासन म्हणत सुप्रीम कोर्टाने दिलं तर आम्ही काय करणार? यावेळेस आपण ह्या निरगुडे आयोगाकडे आपण मागणी केली की मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी समावेश करा. ही मागणी केली. ते पुढं मी सांगणारच आहे काय केलं काय नाही. पण इथं आपण मागणी चेंज केली, महाराष्ट्रातील नाही. मग काय केलं? एक थोडक्यात सांगायचं असेल तर बा आम्ही महाराष्ट्राचे नाही, आम्ही आंध्र प्रदेशमधून तुमच्याकडं आलो. आंध्र प्रदेश असताना आम्हाला आरक्षण होतं. आता तुम्ही एवढे वर्ष आम्हाला 67 पासून 62 पासून 61 पासून 60 पासून तर आता 2022पर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही, तुम्ही न्याय द्यावा अशातली मागणी केली होती. पण त्यांनी अहवाल सादर केला नाही. या आयोगाने आपल्याला सांगितलं की सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची केस चालू असल्यामुळं आम्ही ती सुनावणी थांबवतो आहोत. ज्या वेळेस तुमची केस थांबेल त्यावेळेस आपण तुमची सुनावणी घेऊ, अशातला प्रकार ह्या आयोगाकडे झालेला आहे. आणि नंतर सुक्रे आयोग झाला. त्यांनी आता असं ACBC आरक्षण दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 10% जे आपण मागितलंच नाही, सुप्रीम कोर्टाने नाकारलं. तरी आयोगाने सरकारच्या प्रेशरमध्ये ते काम केलं, निवेदन दिलं. सरकार काय म्हणतं की सर्वोच्च न्यायालयाने जे काही मार्गदर्शन तत्त्व दिले ते सुधारणा करून आम्ही हा प्रयोग केलेला आहे. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे आपली की ते टिकणार का नाही टिकणार. आत्ताच बिहारचं आपण उदाहरण पाहिलं आहे. बिहारचं जे वरचं जे 10% 15% जे आरक्षण दिलं होतं नितीश कुमारनी, ते कोर्टाने हायकोर्टाने नाकारलं. आणि तीच परिस्थिती आपल्याकडे होईल. कारण नियम सगळ्यांना सारखं पण आज टिकलेलं आहे, समजा अशातला भाग आहे. आता यासाठी हे थोडक्यात आपण चर्चा करू, कारण प्रमुख मुद्दा आपला आजचा आहे. मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन, मागणी काय, त्याच्यावर विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार. पण एक धावता आढावा आपण मनोहर जोशी असताना इथं आपण आर्थिक निकषावर आरक्षणाच्या विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा केली होती. आणि ते आज देशाला मिळालेलं पण आहे. पण सुशीलकुमार शिंदे 2004ला आपण मागणी त्यांच्यासमोर केली. विलासराव देशमुख 2007 2008लाही मागणी केली. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 8 आणि 9ला त्यांच्यासमोर 2 वेळेस केली. पृथ्वीराज बाबा त्यांच्याबरोबर एक मिटिंग केली. नारायण राणे हे 2014ला आरक्षण समितीचे अध्यक्ष असताना यांच्यासमोर सुद्धा आपण गेलो. छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा मामा सोनवणे यांच्या ते जवळचे असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना संपर्क केला. आणि नारायण राणेंनी आपल्याला वेळ दिला होता. आपण त्यावेळेस त्यांच्यासमोर बैठकीत मांडणी केली. त्यानंतर हे सगळ्यांना माहिती आहे, हा जो 1 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईला जो मोर्चा झाला त्यावेळेस मी स्वतः तिथं भूमिका मांडलेली आहे. आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर जे कोरोनाचा काळ होता विषयावर अनेक वेळेस त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. राहिला सगळ्यात शेवटी आत्ताचे जे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याबरोबर 2 बैठका झालेल्या आहेत. ते मी शेवटचे सविस्तर मांडणार आहे. 2 बैठका, एक 4 फेब्रुवारी 2023ला आणि एक 8-9 2023ला, अशा 2 बैठका झाल्या. त्याची सविस्तर आपण पुढे मांडणी करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं आता पण ह्या विषयावर आलो. मनोज जरांगे पाटील आता आंदोलन करतायत. हे आंदोलनात आमचं योगदान काय, सहकार्य काय, समाजाने सगळ्यांना ते माहीत असणं आवश्यक आहे. कारण मला ह्यानंतर आपल्याला हे सांगणार आहे कुठंतरी काहीतरी गोष्टी चुकतात आहे.
त्या चुकलेल्या गोष्टी आपल्याला दुरुस्त केल्या तर समाजाला न्याय मिळणार आहे. म्हणून हे पार्श्वभूमी सांगण्याचा आपला प्रकार आहे. कारण माझं काम करताना मला तर सर्व मराठा संघटना चळवळीचे लोक ओळखतातच आहे. पण ह्या माध्यमातून नवीन समाज बांधव जे कोणी असतील त्यांना माहीत होणं गरजेचं आहे की बोलणारी व्यक्ती कोण आहे, त्याचं आयुष्य पूर्ण 30 वर्ष याच्यात गेलेलं आहे. त्यांनीच हा विषय, आता मी नंतर सांगणार आहे की बा सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर नवीन विषय आपण स्वतःच मांडलेला आहे. तोही विषयावर आपण चर्चा करणार होतो. जे शिवबा संघटनेचा सर्वप्रथम एक मोर्चा संभाजीनगरला आला होता. एक समाजसेवक म्हणून आम्ही त्याच्या स्वतः काम केलेलं आहे. कोपर्डीच्या आरोपी जे शिवबा संघटनेचे मारहाण केली होती त्यांना जे धरलं गेलं त्यांच्यासोबत आम्ही होतो. आणि विशेष मी तिथं सांगेल की शिवबा संघटनेचे जे आरोपी गृहीत धरले होते कोर्टाने, जे मारलंच आहे त्यांना, ते आरोपीला आपल्या मुलांनी मारलंच होतं, नंतर यांनाही जेलमध्ये टाकलं होतं. यांच्यावर केसेस मारहाणीची केलीच होती सरकारने, पण याच्यावर सुद्धा अट्रॉसिटीची केस दाखल केली होती सरकारने. ती परत घेण्यासाठी मी असेल, मनोज असेल, आमच्या संघटनेचे अध्यक्ष असेल विलासभाऊ पांगरकर, आम्ही प्रयत्न कलेक्टरच्या माध्यमातून केला आणि तो काढण्यासाठी आणि शासनानेच अट्रॉसिटी दाखल केली. तर हा आपला प्रकार. त्याच्यानंतर साष्ट पिंपळगावचं आंदोलन असेल, हे तर अंबड तहसीलला 10 लाख रुपये शेतकऱ्यांचे जे आहे, या मराठा आरक्षणात ज्या लोकांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांना 10 लाख रुपयाची मदत सरकारने डिक्लेअर केली होती, ती मिळाली नव्हती. मनोजरावनी तिथे आंदोलन केलं, आम्ही त्यांच्यासोबतही होतो. हे भांबरेचं आंदोलन तर बहुतेक 99% लोकांना माहीत नाही, तिथं आम्ही होतो. वडी काळ्याचं आंदोलन जे मेन आहे हे पुढं सांगणार आहे. इथूनच ह्या विषयाची महत्त्वाची सुरुवात घडामोड जी झालेली, मुख्यमंत्र्यांची चर्चा असेल, शहागडला जे 29चा असेल, आंतरवाली सराटीचा असेल. आता याच्यातलं सर्वात महत्त्वाचं हा खालची जी लाईन आहे आपल्याकडं, मराठा आंदोलनामुळं ओबीसी प्रवर्गाला काय मिळालं, तसेच ओपनच्या प्रवर्गाला काय मिळालं हे पण महत्त्वाचं मांडणी करणं गरजेचं आहे. मराठी आंदोलन करतात आणि ओबीसीच्या लोकांना किंवा ओबीसी आमच्या समाज बांधवांना, आम्ही तर बांधवच म्हणतो, आमची स्पष्ट भूमिका आहे, त्यांना काय मिळालं असेल तर मग सर्वात एका लाईनमध्ये सांगायचं असेल तर मराठी आंदोलनं करतात, मराठी आत्महत्या करतात, मराठ्यांना सारथी संस्था मिळाली. मराठा समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने सारथी नावाची एक संस्था दिली. अनेक योजना आहे विद्यार्थ्यांसाठी, अनेक योजना आहे. तशाच योजना ओबीसी समाज बांधवांना महाज्योतीतर्फे मिळू राहिलेल्या आहेत आणि महाज्योतीची मागणी नंतर झाली, शासनाने ती पूर्ण केलेली आहे. हा एक प्रकार. दुसरा, ओपनचे जे वर्ग आहेत आपल्याकडं, 50% जो ओपन वर्ग आहे महाराष्ट्रात, त्यांना काय मिळालं मराठ्याच्या आंदोलनामुळं? मध्ये मराठ्याचे लोक आंदोलन करतात, गुन्हे यांच्यावर दाखल होतात, मराठ्याचे पोरं मुली आत्महत्या करतायत आणि मराठ्यांचा तर काही प्रश्न सुटलेच आहे. सारथी तर त्यांना मिळाली, यांना तर मग असं होतं ना, यांनी तर काहीच नाही केलं तरी यांना मिळालं आहे. मला हे सांगायचं आहे की मराठा समाज किती मोठ्या प्रमाणे त्याग करणार, अजून याच्यातून काय करावं मराठा समाजाने, की आम्ही आमचं मागताना तुमचं काही फायदा होत असेल तर आनंदच आहे ना आम्हाला. कारण तुम्ही महाराष्ट्राचे, देशातले आपले समाज बांधव जे आमच्या मागणी करताना तुमचा काही फायदा होत असेल तर आनंदच आहे. मग या ओपनच्या वर्गाला काय मिळालं? तर EWS आरक्षण मिळालं. काय ओपनच्या लोकांनी मागणी केली होती का EWSचं आरक्षण द्या? अजिबात नाही ना. हो, त्यांनी कुठं मागणी केली, मोर्चे केले, कोणी आत्महत्या केली, दाखवा ना मला ओपनच्या वर्गाने. पण त्यांनाही 10% आरक्षण मिळालं. दुसरी गोष्ट, ह्या ज्या मराठा समाजाला 50% सवलत ओबीसीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे मिळाली, ती सवलत EWSच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळालेली आहे. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. फक्त ओबीसी बांधवांनी किंवा ओपनच्या बांधवांनी आम्हाला समजून घ्या ना, आमचं काय चुकलं, आमच्यामुळे तर तुमचा फायदा झाला, तरी आम्ही काही बोलणार नाही. तर हाही दाखवण्याचा आपला एक प्रयत्न होता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की सरकारला मराठा आरक्षणाचा पर्याय काय. आता आपण मुख्य विषयावर आलेलो आहोत. आतापर्यंत ही सगळी पार्श्वभूमी, तुमचा इतिहास दाखवला, वर्तमान दाखवलं, भविष्यात काय होणार आहे ती आपण आता चर्चा करणार आहोत. आणि आता वर्तमानातून भविष्यात चर्चा करणार आहोत. आणि नेमकं कुठं चुकतं आपलं, कुठं चुकलं, काय गडबड झाली की जी आता 29 ऑगस्टला 1 वर्ष आपल्या आंदोलनाला होणार आहे साष्ट पिंपळगावचं. मग कुठेतरी चुकत असेल ना, मांडणी करणारं चुकत असेल, मागणी करणारं चुकत असेल, संवाद नसेल, सरकारची संवाद व्यवस्थित होत नसेल, किंवा आपण जे मागतोय ते सरकारला समजत नसेल, काही ना काही ते गडबड आहेच ना. ती गडबड कशी झाली, का झाली, हे मांडण्याचा माझा आजचा प्रयत्न आहे. कोणीही गैरसमज करून घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. आज मी समाजासाठी स्पष्ट बोलणार आहे. मला वाटतं की हे कुठेतरी चुकतं आहे. हे गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, तर गरजवंत मराठ्यांसाठीच लढला गेला पाहिजे.
माझं म्हणणं असं आहे की आता हा लढा गरजवंत मराठ्याचा राहिलेला नसून हा विषय आता राजकीय विषय आपल्या हातात आलेला असल्यामुळं निवडणुका अमकं ढमकं आता हे चालू झालेलं आहे, याच्यातून मराठा समाजाचा प्रश्न सुटणार नाही. मग काय करणं गरजेचं आहे? अजून वेळ गेलेली नाही आहे. हे असंच चालू राहिलं, लोकसभेचे इलेक्शन आपण पाहिले, यांना उभं करा, यांना पाडा, यांना निवडून आला, काय फायदा झाला मराठा समाजाचा? त्यावेळेस मी बोललो होतो, अहो जे निवडून आले त्या व्यक्तीची भूमिका एखाद्या वेळेस तुमच्यासमोर समाजाच्या दबावामुळे असेल की जे सांगेल की बा मी समाजाची मागणी, मराठा समाजाचा ओबीसी समाज करा, मी तुमच्यासोबत आहे, पण त्यांच्या पक्षाची भूमिका नाही आहे ना. तुम्ही लक्षात घ्या ना, पक्षाची नाही आणि पक्षाचे सर्व पक्ष नेत्यांची मुंबईला बैठक झाली तर सगळ्यांनी ठरवून दिलेलं आहे मराठा समाजाचा ओबीसी समावेश करण्यास कोणत्याही पक्षाची मान्यता नाही आहे. मग आता पुन्हा तेच करायचं का आपल्याला? आणि आत्ता तर मनोजरावनी आता सांगितलं 29 तारखेला आपण सर्व समाज बसून डिक्लेअर करू, समाज बांधवाचं ऐकू. मनोजराव काही कोणाचं समाज बांधवाचं काय ऐकत नाही, काही नाही, त्यांचं ठरलेलं आहे. आताच त्यांनी ठरवून टाकलेलं आहे की आपल्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे, ज्या उमेदवाराला उभं राहायचं त्यांनी कागदपत्र गोळा करा आणि त्यांचं काम चालू झालेलं आहे. आम्हाला हे पटलं नाही म्हणून आम्ही त्यांच्यासोबत नाही आहे. पण तरी वेळ गेलेला नाही आहे, तरी मनोजचा आपला संवाद इथं होऊ शकतो आणि मराठा समाजाचा प्रश्न सुटू शकतो, यासाठी स्पष्ट बोलणं आम्हाला गरजेचं आहे. कारण याच्यात आमचं आयुष्य गेलेलं आहे आणि आपण त्यांना विषय दिलेला आहे. तो कोणता विषय आहे लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी मागं येतोय, सर्वोच्च न्यायालयाच्या 5 खंडपीठांनी मराठा आरक्षणाचा निर्णय नाकारलेला आहे. मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायला नाकारलेला आहे. जे हायकोर्टाने आरक्षण दिलं ते नाकारलेलं आहे. आत्ता आपण जे दुसरं आंदोलन, जे वडीकाळाचं आंदोलन आपण पाहिलं होतं, वडीकाळाचं आंदोलन ज्यावेळेस होणार होतं त्यावेळेस 4 फेब्रुवारीपासून 4 फेब्रुवारी 2023ला मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार होते वडीकाळाचे डर, आणि ते उपोषणाला बसणार होते. तर 3 तारखेला आम्हाला फोन आला, रात्री 8:30 ते 9 वाजता फोन आला की मुख्यमंत्र्यांनी 4 तारखेला शिष्टमंडळ, समाजाच्या शिष्टमंडळाला चर्चा करण्यासाठी बोलवलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटलांनी एक शिष्टमंडळ त्यांचं वडी काढायचं असेल, अजून मला वाटतं कुरणकर होता, असं एक शिष्टमंडळ तयार केलं आणि आम्हाला फोन केला त्यांनी, किशोर भाऊ तुम्हाला जावं लागेल. आता मला 8:30-9 वाजता फोन आला तर मीच परेशान झालो की आता 8:30-9 वाजता कोणती गाडी भेटेल, गाडी घोडाने आपल्याकडे काय नाही, कसं जाणार काय, ह्या मी विवंचित होतो. म्हणल्यावर आता कसं शक्य मला एवढं रात्री निघायचं, कारण सकाळी किती वाजता मिटिंग हे पण काही थोडीशी चर्चा झाली नव्हती. पण नंतर मनोजरावची सांगितलं की आपली गाडी येते, ती गाडी तुम्हाला कलेक्ट करेल घ्या. मग नंतर मीच आपले जवळचे जे काही कागद आपण गोळा केले, सगळे केले आणि आम्ही रात्री 2-2:30ला मुंबईला निघालो. दुसऱ्या दिवशी 4 वाजता मिटिंग होते. सकाळी तिथे आम्ही 8-9-10 वाजता जवळपास पोहोचलो असेल. हे महत्त्वाचं आहे. आता माझ्यासमोर प्रश्न आला की मुख्यमंत्र्याशी चर्चा आहे, मनोज जरांगे पाटलांनी मला पाठवलं. ते शिष्टमंडळात तर बाकी सगळे गावकरी लोक होते, बिचाऱ्यांचं काही काम नव्हतं, पण शिष्टमंडळात होतं बिचाऱ्यांचं. आता माझ्यावर एवढी जबाबदारी आली की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारलं आहे. आता मी कोणत्या तोंडाने काय मागणी करू, हा माझ्यासमोर प्रश्न आला होता. पण एक लक्षात घ्या, चळवळीत जे 30 वर्षाचा काम केलेलं आहे त्याचा अनुभव, केलेलं काम 2015पासून मी मराठवाड्याच्या विषयावर काम करतो, तो विषय इथं हाताळलेला आहे. तो हाताळला कसा आहे, 1 ते 1:30-2 वाजता आम्ही टायपिंगला बसलो आहे. आकाशवाणीच्या बाजूला जे आपलं आहे टायपिंगचं दुकान असतात तिथं मी, कुरणकर माझ्या बाजूला होता, आणि तिथं विषय घेतला आपण मराठवाड्यातील मराठा जातीला कुंभी जात प्रमाणपत्र देणे. विषय चेंज, नवीन विषय मांडणे. आपण काय निवेदन घेतलं, मराठवाड्यातील मराठा जातीला कुंभी जात प्रमाणपत्र द्या. बरं, आता ही मागणी करायची तर याला आधार काय, याचे कागद काय तुमच्याकडं, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे ना. मागणी करून नाही चालत लोकाला, कारण आता ह्या विषयावर काही लोक आपले समाज बांधव बोलत आहेत, आम्हाला आनंद वाटतोय. काही लोक मुलाखत देतात, चर्चा करतायत, पण संदर्भ त्यांना सांगता येत नाही. किंवा मनोजला काही गोष्टी वेळेस, मनोजला कसं आहे, आंदोलन करता हा नेता आहे, मनोज आंदोलनाचा नेता आहे. ह्या विषयाचं काम करताना विषयाचं नेतृत्व आम्ही करतोय, आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी करावं, असं हे सगळं व्यवस्थित चाललं असताना भरकटलं कुठं, हे याच्यावर विषय येणार आहे. पण महत्त्वाचा विषय, नवीन विषय काय घेतला, मराठवाड्यातील मराठा जातीला कुंभी जात प्रमाणपत्र देणे.
हे सगळं टायपिंग घेतलं, कागद बिगद संदर्भ लिहिले, आम्ही आमचा रेडी झालो. 4 वाजता आम्ही डायरेक्ट सह्याद्री गेस्ट हाऊसला गेलो. तिथे 4 पासून मला वाटतं 5:30 6ला, पावणे 6ला मुख्यमंत्री महोदय आले. आणि मुख्यमंत्री महोदय सर्व प्रशासनाचे सर्व सचिव बिचिव सगळे मोठे अधिकारी सगळे ॲडव्होकेट जनरल पहिल्या वेळेस ॲडव्होकेट जनरल मीटिंगला आले होते. मुख्यमंत्र्यांनी चालू केलं, आपलं स्वागत केलं शिष्टमंडळाचं. आणि प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याला सांगितलं मराठा आरक्षणाचं काय काय चालू. त्यावेळेस आपली पुनर्याचिका होती. त्यांनी सांगितलं पुनर्याचिका असं तसं आपली चालू आहे. आता हायकोर्टात आपली सुनावणी, सुप्रीम कोर्टात आपली मांडणी करणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारलं होतं. पुनर्याचिका होती त्यावेळेस. 4 फेब्रुवारी 2023ची गोष्ट सांगतोय. मग मुख्यमंत्री म्हणले की हे चांगलं आपला तुम्ही प्रयत्न करता, ते अजून मोठे वकील आपण लावू, पहिल्याचे वकील जे आहेत ते लावू आणि हरे सावे लावण्याचा आपण प्रयत्न करू. असं तसं झालं ना. आम्हाला विचारलं त्यांनी, आता तुमच्या ह्या विषयात सूचना काही आहेत का, त्या तुम्ही मांडा. मी पहिलेच दाखवलं की मनोहर जोशी मुख्यमंत्रीपासून असताना आम्ही स्वतः सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर बसलेलो आहे. सगळे आम्हाला अनुभव आहे. आम्ही परफेक्ट रेडी होतो. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ज्यावेळेस विचारलं आहे तर मग आम्ही स्पष्टपणे सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे काही सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करतात पुनर्याचिका टिकवण्यासाठी, त्यासाठी तुमचे धन्यवाद आणि आभार. पण आम्ही आमचं जे शिष्टमंडळ आज जे आलेलं आहे, एक नवीन विषय घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. ते सविस्तर मांडण्यासाठी आम्हाला वेळ देण्यात यावा. मुख्यमंत्री म्हणे बिलकुल तुम्हाला बिलकुल वेळ मांडण्यासाठी. मग इथं आपला हा विषय मांडण्यात आला. काय, मराठवाड्यातील मराठा जातीला कुंभी जात प्रमाणपत्र द्या. आता हे का? मग मुख्यमंत्र्याकडे आपण मांडणी काय केली की मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग नव्हता. सुरुवात लक्षात घेऊन टाका. आम्ही तुमच्या महाराष्ट्राचे नव्हतो कधीपर्यंत. 1 मे 1960 पर्यंत आम्ही मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग नव्हता. हा भाग कुठं होता? हा भाग आंध्र प्रदेशमध्ये होता. भारतात पहिले भाषा प्रांत रचनेत आंध्र प्रदेशची निर्मिती झाली 1953ला. तर मराठवाडा कुठं होता? पहिले हैदराबाद स्टेटला, नंतर भाषा प्रांत रचनेनंतर आंध्र प्रदेशला. आणि आंध्र प्रदेशमध्ये असताना मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये होता. लक्षपूर्वक आहे का समाज बांधवांनो? विषय चेंज झालेला आहे. 94 ते 2024 पर्यंत 22 पर्यंत ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं, तोपर्यंत काय विषय? महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसी समावेश करा. आता विषय चेंज, मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र द्या. मग त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या राज्याचे आहेच नाही, आम्ही दुसऱ्या राज्यातून तुमच्याकडे आलो. 56 पासून प्रक्रिया चालू झाली द्विभाषिक राज्याची. मग आम्ही तुमच्याकडे आलो, तो आम्ही त्या बाहेर राज्यात असताना आम्हाला आरक्षण होतं. तुमच्या राज्यात आलो आम्ही, 56 पासून प्रक्रिया झाली, 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. तर आम्हाला त्या राज्यातून आलेला असताना तुमच्या राज्यात आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे, ते कंटिन्यू मिळणं गरजेचंच होतं. तेही सांगितलं की 62ला देशमुख कमिटी होती, त्यांनी अभ्यास केला आणि 67ला संयुक्त यादी ओबीसीची तयार केली. कोणी? महाराष्ट्र सरकारने. कोणती? हा मराठवाडा आला, हा विदर्भही महाराष्ट्रात आला आणि पहिलाचा महाराष्ट्र, बरोबर आहे. असं तिन्ही कंबाईन केलं. तिन्ही प्रकारच्या जातीच्या ज्या ओबीसीची यादी 180 जातीची जाहीर केली 67ला. त्याच वेळेस आमचं म्हणणं होतं 181 नंबरवर मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी समावेश करणं गरजेचं होतं. का गरजेचं होतं? कारण ते राज्यात ते ओबीसीत होते ना, आंध्रातून इथं आले ना. हाही संदर्भ मुख्यमंत्र्याकडे दिला. मी तुम्हाला जे सांगतो ते मुख्यमंत्र्याकडे मांडणी केलेलं सर्व सांगतोय. मुख्यमंत्र्याला हेही सांगितलं की मराठीच आले का फक्त मराठवाड्यातून तुमच्या राज्यात? डायरेक्ट हेच भाषेत बोललो मी. आम्ही एकट्याने आलं म्हणलं. ओपनचा वर्ग आला, एससीचा आला, एसटीचा आला आणि ओबीसीचा आला. हे सगळे लोक आले नाही इथे. मग महाराष्ट्र सरकारने काय केलं? एससीला एसटीत टाकलं, एसटीला एसटीत टाकलं आणि ओबीसी जे समाज बांधव आंध्रात होते त्यांनाही ओबीसीत टाकलं. फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीत समावेश केला नाही. त्याचं कारणही महाराष्ट्र सरकारकडे नाही, कोणती समिती नाही, कोणता आयोग नाही, नाकारण्याचं कारण नाही. तेव्हापासून आजपर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजावर अन्याय चालू आहे. म्हणून आमची मागणी काय करतो आम्ही? आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला परत द्या. मनोज कधी कधी म्हणतोय आमचं हक्काचं आरक्षण द्या, आम्ही काही मागत नाही, आमचा प्लॉटच आहे, आमचंच वावर आहे.
त्यांना ते सविस्तर मांडता येत नाही, कारण त्या विषयात अभ्यास नसल्यामुळे त्यांना सविस्तर मांडता येत नाही. दुसरा प्रश्न हाही निर्माण होतो, आम्हाला 67लाच मिळाला असता आरक्षण तर आमचं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती झाली असती आणि मराठवाड्यात ज्या मराठ्यांनी आत्महत्या केल्या त्यातली एकाने आत्महत्या केली नसती. मग ह्या आत्महत्या झाल्या याला जबाबदार कोण? दुसरी गोष्ट, 67 पासून तर आतापर्यंत आम्हाला आरक्षण नाही मिळालं, तर मग आमचं आरक्षण कोणी वापरलं? हाही प्रश्न निर्माण होतो. जे आम्हाला समाज बांधव काही राजकीय लोक ओबीसीचे आहेत, अज्ञानी लोक आहेत, त्यांना आम्ही असा हा प्रश्न उपस्थित केला. हे तर आमचंच होतं ना, आम्हालाच नाही मिळालं तर मग कोणी वापरलं? तर आमचे सामाजिक, आमची विचारसरणी मोठी असल्यामुळं आमचं इथं बोलणं असं आहे, आमच्याच लाज बंधूंनी आमचं आरक्षण वापरलं, त्याबद्दल आमचं दुमत काहीच नाही, काही हरकत नाही. पण आज आमची परिस्थिती अशी आहे, आज आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाका. त्याबरोबर मागणी काय? याबरोबर मागणी काय? प्रमाणपत्र देणे आणि आमचा अनुशेष भरून काढणे. कधीपासून? आपण 60 पासून धरू, आता 2024, आता निर्णय घेतला आणि समजा 24पर्यंत एवढा वर्षाचा आमचा अनुशेष भरून काढावा लागेल तुम्हाला. मग यासाठी आपण काय केलं? 2 वेळेस मुख्यमंत्री बैठक केलो आणि हीच मांडणी न्यायमूर्ती संदीप शिवसेनेकडे जालन्याला मांडली. इथं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी मला मांडणी करण्यासाठी पाठवलं. इथं सुद्धा आपला विषय काय? मराठवाड्यातील मराठा समाजाचाच विषय होता. नंतर अजून एक आपल्याकडे सूचना आली, ती एक JR सुधारणा करण्याचा विषय आला होता आपल्याकडे. काही समाज बांधवांना माहिती, आंदोलन चालू होतं आपलं, 2रं-3रं उपोषण मनोजचं चालू होतं. सरकारकडून सूचना आली होती की बाई JR मध्ये काही सूचना करा. त्यावेळेस आपण त्या JR मध्ये सुधारणा केली होती. ज्या लोकांकडे शेती आहे, असा शेती हा कनिष्ठ व्यवसाय धरला जातो, शेती कनिष्ठ व्यवसाय असल्यामुळे त्या समाज बांधवांना कुंभी जातीचं प्रमाणपत्र द्या, अशी मी सूचना मनोजरावला छत्रपती संभाजीनगरला दवाखान्यात असताना केली होती. मनोजरावने सांगितलं की भाऊ याच्यात फक्त ज्यांच्याकडे शेती समजा अंदाजा मनोजरावचं म्हणतो की 95% मराठ्यांचा फायदा होईल, 5% होणार नाही. तो सुद्धा विषय त्यांनी टाळून दिला होता. दुसरं उपोषण चालू असताना हा मराठवाड्याचा विषय सुटायला आला होता. कोणता? मराठवाड्याचा. ज्या दिवशी गायकवाड आयोग आले होते, सुक्रे आयोग आले होते, मनोजरावचं 17 दिवसाचं उपोषण होतं, शिष्टमंडळ तिथं होतं. त्या शिष्टमंडळाने सांगितलं त्यांना की बाबा मराठवाड्याची मागणी आहे, त्यासाठी शिंदे समिती नियुक्त झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी शिंदे समिती नियुक्त केली, त्याचा अहवाल आलेला आहे, ते द्यायला तयार झाले होते. मनोजरावनी काय केलं? पहिले विषय सरसकट मराठ्यांचा ओबीसी समावेश करून टाकला. ही मागणी आली, त्यासाठी समिती पूर्ण राज्यात लावून टाकली. नंतर मराठा समाजाचं सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा. नंतर हैदराबाद आणि सातारा गॅजेट लावा, गॅजेट लावा, गॅजेट लावा. मनोजरावला आम्ही फार वेळ सांगितलेलं आहे, गॅजेट हा शब्द नसतो, गॅजेटियर हा शब्द असतो. आणि माझं गॅजेटियर त्यांच्याकडे पडलेलं आहे. त्यांच्याकडे पडलेलं असताना त्यांनी जे देसाई जे एक चर्चा झाली, एक वेळेस उपोषणाला आले होते, ते म्हणे गॅजेट लावत होते, म्हणे आम्ही गॅजेट शोधायला आम्ही हैदराबादला जातो. मनोजरावनी सांगितलं, मंत्री म्हणे आम्ही जातो, आणि त्यांचं प्रशासनातले लोक गॅजेट शोधायला तिथे गेले. माझं म्हणणं असं आहे की गायकवाड आयोगाच्या वेळेस हे जे गॅजेटियर आहे, हैदराबादचं गॅजेटियर, आणि तसेच मराठवाडा जे हैदराबादच्या, आपण ज्यावेळेस हैदराबाद संस्थानात होतो त्यावेळेस 1901ची जनगणना असेल, त्यावेळेस त्या जनगणनेत मराठा समाजाची नोंद, सर्व मराठवाड्याची, हैदराबाद संस्थानाची सर्वांची नोंद कुंभी लिहिलेली आहे. लक्षात घ्या. ही मागणी कशी आली आपल्याकडे? मराठवाड्यातील मराठा समाजाला कुंभी जातीचं प्रमाणपत्र द्या. जनगणनेत काय आहे तुमची नोंद? कुंभी जात म्हणून. कशात? जातीच्या जनगणनेत हैदराबाद स्टेटमधील मराठा समाजाची नोंद कुंभी आहे, गॅजेटियरमध्ये मराठा कुंभी आहे. हे संदर्भ म्हणून आम्ही हैदराबादमध्ये आंध्रा, पहिले कालेलकर आयोग असेल, नंतर आंध्रात असेल, मराठा आहे म्हणून देण्याच्या प्रक्रिया झाल्या, त्यावेळेस होलं होतं. पण नंतर मनोजरावनी हे एक विषय आपला मराठवाड्याचा सोडून दिला आणि हे 2-3 विषय घेतल्यामुळे सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून शासनाचे लोक म्हणतात का काय मागणी करतात ते, मनोजराव नेमकं काय मागणी करतात, ही मागणी पूर्ण झाली का, असं तसं, हे सगळ्या गोष्टी आपल्या चर्चेला होत आहे. आज मी शेवटी पुन्हा मनोजरावांना विनंती करतो आहे, मनोजराव, आम्ही ह्या विषयाचे, मराठवाड्यातील मराठा जातीचा, कुंभी जातीचा विषय आम्ही तुम्हाला दिलेला एक समाज बांधव म्हणून, मोठे असताना
तुम्ही आंदोलनाचं नेतृत्व करता, तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही आंदोलन चांगल्या पद्धतीने करू शकतात. तुमच्यामुळं आजही प्रश्न सुटू शकतो. आजपर्यंत झाला, आता सुटला नाही, काही हरकत नाही. आज मी पुन्हा आवाहन करतो, हीच मागणी आपली न्यायसंगत आहे. मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुंभी जातीचं प्रमाणपत्र द्या. का बरं द्या? हे न्यायमूर्ती संदीप समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला. त्यांच्याकडे आहे, पडलेला आहे, पहिले स्वीकारला होता. स्वीकारला, एका बैठकीत कॅबिनेटमध्ये मराठवाड्याचा प्रश्न सुटू शकतो. आपण दुसरा प्रश्न त्यांच्याकडे लावू शकतो की आमचा अनुशेष भरा. पण मनोजराव, तुम्ही आंदोलन करताय, तुमची मागणी पाहिजे. तुम्ही मागणी 1, 2, 3 सगळे सोयऱ्यावर गेलेली. आज तुमची मागणी कुठे गेलेली आहे? सगळे सोयऱ्यावर गेलेली आहे. सगळे सोयरे नाही म्हणत असेल तर तुम्ही राजकारणाकडे चालले. राजकारणाकडून प्रश्न सुटणार नाही. आणि यात जे आत्महत्या होणार आहेत याला जबाबदार कोण राहणार आहे? आता तुम्ही नाही केलं तर आम्ही आमचा प्रयत्न करणारच आहे. आम्ही स्वतः आता विषयाचं काम करताना, विषयाचं नेतृत्व करताना, मग आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी सामूहिक सर्व मराठा संघटना, क्रांती मोर्चा, हे सगळ्यांना प्रयत्न करून आम्हाला तर प्रयत्न करणं गरजेचंच आहे ना. तुम्ही सोडून दिला विषय तर आम्हाला करावंच लागेल. म्हणून समाज दुसरी भूमिका घेईल अशातला अजिबात नाही आहे. मी पुन्हा पुन्हा काय म्हणतो आहे की ह्या विषयाचा पाया आम्ही झालेलो, आम्ही समाधानी आहोत. तुम्ही ह्या विषयाचा कळस व्हा. पहिले मी बोललेलो आहे, कळस व्हा. सर्व मराठा समाजाला न्याय द्या. तुमच्या हाताने न्याय मिळू शकतो, कारण तुम्ही आंदोलनाचे नेते आहात. तुम्ही मागणी केली, आजही तुम्ही मागणी केली. तुमच्याला काही कमी पडलं, चर्चेला पडलं तर आम्ही आहेच ना. नाही तर तुम्ही मागणी करून टाका, आम्हालाही काही गरज नाही. काय मागणी करायची आहे? न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुंभी जात प्रमाणपत्र द्या. आता ही प्रक्रिया चालू झाली आहे. काही समाज बांधवाला आपले प्रमाणपत्रही मिळून राहिलेले आहेत. ही तर आनंदाची गोष्ट आहे. हे कसं काय शक्य झालं? सुप्रीम कोर्टाने नाही म्हटल्यानंतर आपल्याला हा रस्ता कसा मिळाला? हे 30 वर्षाचं याच्यात काम, त्याग, समर्पण, वेळेने आपली परीक्षा घेतली म्हणून आपल्याला ती मांडणी करता आली. आणि हे आज जे समाजाला मिळतंय त्यात आम्ही समाधानी आहोत. कुठतरी सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी, सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी मिळतात आहे. बीडला सर्वात जास्त मिळतात आहे. ही तर आत्ता आनंदाची गोष्ट आहे. पण आमचा अभ्यास एवढा आहे ह्या विषयात, रात्रंदिवस आम्ही त्याच्यात पूर्ण वेळ आहे. आजपर्यंत कोणत्या समाज बांधवांनी शब्दाचा सुद्धा आरोप आमच्यावर नाही केलेला आहे. येणाऱ्या काळात काही लोक करतील, अज्ञानाने तो भाग आहे. पण जाणून बुजून कोणी करत असेल तर त्यालाही उत्तर आम्ही द्यायला बसलो, कारण आम्ही समाजाचं काम करतोय. पण बीडला जे सर्वात जास्त प्रमाणपत्र मिळाले त्याची सुद्धा आज माहिती देतो आहे मी. भौगोलिक मराठवाड्याची रचना होत असताना नगरचे काही भाग हा मराठवाड्यात आलेला आहे. आष्टी असेल, बीडचा काही भाग असेल, 3 तालुके जे आहेत, हे 3 तालुक्याचे अर्धा भाग हा नगरमध्ये होता. तो भौगोलिक रचना मराठवाडे करताना तो भाग तिथं आला. म्हणजे झालं काय, जे नगरचे आमचे समाज बांधव पहिल्यापासून ओबीसी होते ते इथं आले. बीडचे लोक असे आले म्हणून बीडची संख्या ही जास्त दिसते, बाकीच्या जिल्ह्याची कमी दिसते. पण तरी आम्ही आनंदात आहोत. पण लोकांना सांगताना काय, 1000 झाले, आता लाख झाले, 1.25 लाख झाले. पण त्याच्यातही एक मुद्दा आहे की बीडचे जे लोक आहेत ते नगर जिल्ह्यातून पहिल्या भौगोलिक रचनात आपल्या आलेले, म्हणून संख्या वाढते. सर्व समाजाला न्याय द्यायचा असेल, आता पुन्हा मी मनोजरावला विनंती करतोय की तुम्ही हा विषय पुन्हा घ्या. आम्हाला नेतं व्हायचं नाही, ना प्रसिद्धीची गरज नाही. आम्ही आमचं काम समाजाप्रती केलं, आम्ही समाधानी आहोत, आम्ही पाया झालेलो आहोत. यात कोणी दुमत नाही. कोणी काही केलं तरी मराठवाड्यातील ज्या मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र मिळतंय त्याच्या पाया आम्ही झालेलो आहोत. यात आम्ही समाधानी, अत्यंत समाधानी आहोत. आम्ही 30 वर्ष काम केलं. आम्ही मरण्याच्या पहिले आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं. आम्ही या विषयाला वाहून घेतलं होतं. आम्ही समाधानी आहोत, आनंदी आहोत. याच्या पलीकडे आम्हाला काहीच नाही पाहिजे. काही म्हणजे काहीच नाही. काहीच नाही. आजचे लोक जे करतात राजकारणात चर्चा, अरे हे आमदार, अरे काय नाही. आम्ही अत्यंत चुकी आहोत. पण दुःख काय होतं, विषय मिटला नाही. विषय मिटू शकतो. येणाऱ्या काळात आत्महत्या जास्त होणार आहे मराठवाड्याच्या लोकांच्या. अज्ञानी लोक आहे आपले मराठा समाजाचे. एक विश्वास टाकला, तुम्हाला देवाचं रूप दिलेलं आहे मनोजराव. तुम्ही आता तरी ऐका, स्पष्टपणे मागणी करा, मराठवाड्यात सर्व मराठ्याला देऊन टाका. देईल सरकार, नाही दिलं तर आपण पाहून घेऊ. नंतर तुमच्या अंगावर तो वजन घेऊ नका ना तुम्ही. आज जसं आज म्हणतो आपण, आम्ही म्हणतो की सुटायला आलतो, तुम्ही सोडवलं नाही. तुम्ही स्पष्टपणे मागणी करा. आणि 5च जिल्ह्याचं सरकारला मी सांगतो तुम्हाला, सरकारला अजून एक वेळेस कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो. या माध्यमातून तोच माझा मार्ग आहे.
सरकारला एक भूमिका देणं गरजेचं, त्या माध्यमातून देतो. हा 5च जिल्ह्याचा प्रश्न आहे आमच्या मराठवाड्यातील. पहिले 5च जिल्हे होते. ह्या 5 जिल्ह्यातील मराठा समाजाचा प्रश्न आहे. त्याही मागणी काय आहे, पहिले जे आरक्षण होतं ते आम्हाला पुन्हा द्या. आमची मागणी नाही हो, आमच्यावर अन्याय झालेला आहे. हे सरकारने कधीतरी आमचा प्रश्न सोडवा ना. पण एकनाथ शिंदे साहेबांकडून आम्हाला अपेक्षा काय आहे, त्यांनी ऐकून घेतला. पहिले समिती महसूलची नियुक्ती केली होती 29 मेला, आणि ती समितीला काम 3 महिन्याची मुदत दिली होती, 90 दिवसाची. त्यांनी काम केले नाही म्हणून न्यायमूर्ती संदेश समिती निर्माण झाली. ह्या माणसांनी काहीतरी केलेलं ह्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणून समाजाने काही प्रमाणात लोकशाही पद्धतीत त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. हे का बरं म्हणतो मी, खासदारकीचे जे काही महाराष्ट्रात इलेक्शन झाले आणि समाजाची काहीतरी चांगली भूमिका ह्या मुख्यमंत्र्याबरोबर आहे. पण आता तुमच्याकडे वेळ कमी आहे. विधानसभेचं इलेक्शन लागणार आहे, आचारसंहिता लागून गेली तर झालं. इथं काही तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. आता तुम्ही निर्णय घ्यावा. काय निर्णय घ्यावा, आमच्या मराठवाड्यातील मराठा समाजाची एकच मागणी आहे, मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्या आणि अनुशेष भरून काढावा. हीच आमची एकमेव मागणी आहे. ती मागणी शासनाने पूर्ण करावी. आम्हाला दुःख काय होतं, आज हे जे राजकीय पक्ष आहेत आमचे मराठवाड्याचे किंवा महाराष्ट्राचे राज्यकर्ते आमच्याकडे मतं मागायला येतातच ना. मग आम्ही मराठवाड्याचे जे राजकीय लोक आहेत त्यांना हा माहीत नव्हतं का, मराठवाडा पहिलं महाराष्ट्रात नव्हता, आरक्षणात होता. हो, यांनी मांडणं गरजेचं होतं ना. यांनी मांडलं असतं तर पहिलंच झालं असतं ना. पालक तत्वाची भूमिका कुणाची असते, मुख्यमंत्र्याची अशी. जशी आता पालक तत्वाची भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतलेली, काहीतरी आम्हाला आनंद वाटतो, काहीतरी मिळतंय ना. त्या माणसाने काही प्रयत्न केले. पहिले समिती नियुक्ती नाही झाली. अहो, पहिले समितीने काम नाही केलं. ज्यावेळेस दुसऱ्या मिटिंगमध्ये मनोजने मला पाठवलं होतं 8 सप्टेंबरच्या, मी डायरेक्ट मुख्यमंत्र्याला सांगितलं, साहेब तुम्ही तर फक्त घोषणा करून टाकली. मी हे जे बोललो आता जे बोलतो तेच मुख्यमंत्र्याला सांगितलंय. तुम्ही जे पहिले समिती नियुक्त झाली त्या समितीनेच काम केलं नाही, तुम्ही फक्त घोषणा करून टाकली. हो, तुमचं काम होतं कोणत्या तरी मंत्र्याला, एखाद्या सहकार्याला किंवा एखाद्या अधिकाऱ्याला जे मी घोषणा केलेली समाजाची त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं होतं. आज पुन्हा बैठक घ्यावं लागली, त्या समितीने केलं नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वांसमोर मान्य केलं आहे, माझं हे चुकलं आहे, यापुढे तशी चूक होणार नाही. आता आपण पुन्हा एक समिती नियुक्त करत आहोत न्यायमूर्तीची, आणि त्यासाठी 2 जबाबदाऱ्या त्यांना दिल्या. देसाईंना आणि सावंत साहेबांना जबाबदारी दिली होती की ह्या समितीने काम करून. त्या समितीने काम केलं, अहवाल आला. आता तो पहिलेच प्रश्न सुटणार होता दुसऱ्या मिटिंगमध्ये, त्यावेळेस मनोजरावनी सोडवलं नाही. अजून एक सांगतो, त्यावेळेस अजून एकही मनोजरावनी मागणी केली असती, जे 10% EWS आहे समजा मराठवाड्याचं, 20% आरक्षण द्या, त्यातही आपला फायदा झाला असता. ठीक आहे, तो जाऊ द्या. पण आजही समजा आज वेळ गेलेली नाही आहे. आज मी का बरं बोलतो, सरकारला मला समाजाचा मराठवाड्यातर्फे विषय मी हाताळलेला आहे, विषयाची मी मांडणी केली, मुख्यमंत्र्याकडे मी कन्व्हिन्स केलेलं आहे. पहिली समिती असेल, दुसरी समिती असेल, ही समितीसुद्धा समोर मांडणी आपण मराठवाड्याची केलेली आहे. आणि आज प्रश्न सुटू शकतो मनोजरावनी भूमिका घेतल्यानंतर. मनोजरावनी भूमिका घ्यावी, प्रश्न सुटू शकतो. नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. राहिला प्रश्न मराठवाड्यांच्याही लोकांवर, जे राज्यकर्ते आहेत, ज्यांनी आजपर्यंत राज्य केलेलं आहे, किंवा महाराष्ट्राचे जे राज्य मतं मागायला आमच्याकडे येते, तुम्ही किती दिवस आमच्यावर अन्याय करणार आहोत. अजून सर्व राज्य करताना सांगतो, यादवाचं राज्य संपलं आपल्या भारतात. इथं आमचं देवगिरीच्या किल्ल्यावर 1300 काळापासून, तेव्हापासून आम्ही परंपरांत्यात राहिलेलो आहोत. लक्षात घ्या, ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला, निजाम गेला इथून, पोलीस ॲक्शन झाली, त्यावेळेस इथलचा समाज स्वातंत्र्य झालेला आहे. एवढे अनेक 600-625 वर्ष आम्ही परतंत्यात, आम्हाला लढणं माहिती आहे. आम्ही लढतच आलेलो, आमच्या रक्तातच आहे, मराठवाड्याच्या रक्तातच आहे. कुठे तुम्ही आंदोलन पाहून दाखवा, कोणते आंदोलन करून दाखवा ना एवढे. हो, एवढे आंदोलन झाले. मराठा आरक्षणावर किती लोकांनी आत्महत्या केलं मला सांगताना 300च्या पार जवळपास आकडा गेला ना. कोणत्या भारतात, कोणत्या जगात आंदोलन समाजाची मागणी करताना एवढे लोक जीव देतात का? आणि यांनी जीव घेतला असता राज्यकर्त्यावर, हो येणारं काळही भयानक राहणार आहे. मी मागच्या दुसऱ्या मिटिंगमध्ये हे जे आपले देवेंद्रजी फडणवीस होते ना, त्यांनाही सांगितलं. त्या मिटिंगमध्ये मी देवेंद्रजींना सांगितलं होतं, साहेब तुम्ही तर लोक लय हुशार निघाले नागपूरवाले, नागपूर करार करायला म्हटलं, आम्हाला हायकोर्ट द्या, नोकरी, लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरी द्या, अधिवेशन द्या, हे सगळं तुम्ही करून घेतलं. म्हणजे तुमच्या लोकांनी करून घेतलं नागपूर करार. हा तोच करार आम्हाला मराठवाड्याला लागू होता, पण आम्ही तर काहीच नाही मागितलं ना. विश्वास टाकला ना महाराष्ट्रावर, विना आट
मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. अरे एवढा विश्वास तर मराठवाड्याने तुमच्यावर टाकला ना, आणि तुम्ही काय दिलं आमच्या पदरात का टाकलं? जे आम्हाला मिळत होतं तिकडं ते सुद्धा आम्हाला मिळालं, तेच परत आम्हाला द्या ना. तेवढीच मागणी ना आमची. नाही तर मग असं कधी कधी विचार येतो, चला मग आंध्र प्रदेशमध्ये जाऊ ना, तेलंगणामध्ये जाऊ. हे न्यायच देत नसेल आपले म्हणून आपले समाजाचे म्हणून, मराठी भाषिक म्हणून, आपले म्हणून, आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला म्हणून तेच न्याय देत नसेल तर येणाऱ्या काळात काय काय आंदोलन होतील? चला आपण जिथं होतं तिथं परत जाऊ. तेलंगणाला देत असेल तर तिकडं जाऊ, आंध्रात म्हणत असेल आंध्रात, किंवा काही वेगळे परिणाम होणार आहे. हे जे राज्यकर्ते आहे ना, यांच्यावर समाज कोणत्या ते कोणत्या पद्धतीने राग व्यक्त करणार आहे, असं भविष्यात होऊ नये. आमच्या समाजाचा प्रश्न सोडून द्या, एवढ्या वर्षानंतर न्याय देऊन टाका, ही माफक अपेक्षा सरकारकडे आहे. पुन्हा एक मनोजकडे विनंती करतो, मनोजराव तुम्ही फक्त मराठवाड्याचा विषय घ्या, काही लागलं तर आमच्या सगळे समाज बांधव तुमच्या पाठीशी आहे, पण तुम्ही राजकारणाकडे जाऊ नका. राजकारणाकडे गेलं तर प्रश्न सोडणार नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला सर्व समाजाच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावं लागणार आहे. मागं ज्या आत्महत्या झाल्या आहे किंवा आता इथून पुढे जे काही आत्महत्या होतील याची जबाबदारी कुणावर राहणार आहे? आंदोलनकर्त्याच्या प्रमुखच राहणार आहे. झालं काही चांगलं तर तुमच्यामुळेच होणार आहे, पण नुकसान काही झालं समजा तर ते बी तुमच्यामुळेच होणार आहे. हे आमदार बिमदार आज काय तुम्ही जे काय चालू केलेले काय करतायत, तुम्ही कुणाशी संवाद साधत नाही. तुम्ही कुणासोबत, तुमच्यासोबत आज कोणी नाही आहे ज्यांनी काही काम केलेलं आहे. जे पहिले आमच्यासारखे तुमच्याकडे लोक होते, तुम्ही आम्हाला बोलवलं तर आम्ही कुठं चुकलं ते तरी सांगा ना. मग सुप्रीम कोर्टाचा मार्ग बंद असल्यानंतर नवीन मार्ग काढला, यात किशोर चव्हाण चुकला का ते तरी सांगा तुम्ही. किशोर चव्हाणची भूमिका मराठवाड्याची ही तरी चुकतीच आहे, तुम्ही हे सांगा. अनुशेष भरून काढा, ही किशोर चव्हाणची भूमिका ते तरी सांगा. नाही तर मग तुम्ही तरी सांगा ना. तुम्ही चुकले तर मग समाज तुम्हाला विचारणारच आहे ना. येणाऱ्या काळात काही आत्महत्या झाल्या तर मग त्याला जबाबदार कोण? तुम्ही मागणी ही असताना तुम्ही मागण्या ह्या करून टाकल्या, सुटत नाही. तुमच्या मागण्या काही असतात. गॅजेट सोडायला जातो, गॅजेट सोडायला काय होतं, अहवाल विधानसभेने गॅजेटियर स्वीकारलेलं आहे, जनगणना स्वीकारलेली आहे. कशाला हे शासन बी एवढ्यासारखं तिकडे हैदराबादला गेलं त्यांचा प्रचंड गॅजेट शोधायला. हो मनोजराव, माझं गॅजेटियर तुमच्याकडे आहे आणि ते द्यायची गरज बी नाही आहे. मी माझ्या मांडणीत केलेलं आहे आणि सभागृहाने स्वीकारलं, सरकारकडे पडलेलं आहे. ते आम्हाला यातना होतात, पण आता किती वेळेस बोलणार हाही प्रश्न आहे. पुन्हा अजून एकदा विनंती करतो, तुम्ही मराठवाड्याचा प्रश्न घ्या. मराठवाडा तुम्ही आरक्षणाचे कळस व्हा. समाजाचे आंदोलनाचे नेता आमचा मनोजराव चांगल्या पद्धतीने समाजासमोर जायला पाहिजे. येणारा काळ वाईट होऊ नये आणि समाजाचा प्रश्न सुटावा, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. ही सविस्तर मांडणी आज आपण केलेली आहे. सरकारलाही आपण मार्ग दिलेला आहे की आमची मागणी नेमकी काय आहे. मनोजनी ती मागणी करावी हे पण आपण विनंती केलेली आहे. मनोज नाही करणार तर आपण करणार आहे ते पण आपण सांगितलेलं आहे. पण हे सगळं रामायण करून सरकारने आमचा मराठवाड्याचा मेन प्रश्न आहे, न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल करून मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या, विषय भेटून जातो. आमचं आंदोलन नाही, आम्हाला राजकारण नाही. जसं मनोज म्हणतो आम्हाला राजकारण करायचं नाही, आमचंही काही नाही. गंज राजकारण आम्ही येणाऱ्या काळात पाहिलेलं, मागं 30 वर्षे 50 वर्षे पाहिलेले, पुढे पाहू जिवंत राहिलो तर. हे आता प्रक्रियाचाच भाग आहे ना. पण हिचं समाजाचा प्रश्न सुटला नाही तर नाव ठेवलं जाईल अशातला प्रयत्न आहे. शेवटी माझी शासनालाही विनंती आहे या माध्यमातून की तुम्ही आमचा मराठवाड्यातील प्रश्न न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून मराठवाड्यातील सर्व मराठा जातीचा, कुणबी जातीत समावेश करा. सगळ्याला कन्व्हिन्स करा ना तुम्ही सर्व राजकीय पक्षांना. हे मराठवाड्याची मागणी नाही आहे बाबा, एवढ्या दिवसाची त्यांचा न्याय हक्काची मागणी ती आपण पूर्ण करतोय. कशाला विरोधी पक्षाला विचारायचं? आणि कोणता विरोधी पक्ष म्हणत असेल नाही आमचं असं, तर तसं डिक्लेअर तुम्हीच करून टाका मुख्यमंत्री किंवा या राजकीय पक्षाने मराठवाड्याच्या मागणीला मान्यता नाही, मग आम्ही पाहून घेतो ना त्याला. बरोबर आहे का नाही? मुख्यमंत्र्यांनी मागणी घ्यावी, आम्ही तुमच्यासोबत हो. आम्हाला काय करायचं राजकारण? तुम्ही जसं आम्ही तुम्ही थोडंफार काही काम केलं तर समाजाने तुम्हाला थोडंफार आशीर्वाद दिलेला आहे. तुम्ही अजून हा निर्णय घेतला तर जे सत्तेत बसलेले लोक आहे समजा सगळ्यांबरोबर आम्ही राहू. असं नाही की शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आमचे अजितदादा असतील, सरकार आहे ना. हे सत्य काय आहे, ह्या सरकारने निर्णय घेतला समजा समाजाचा आपला प्रश्न सोडवला. कोणता? मराठवाड्यातील मराठ्याला जे पूर्वी आरक्षण होते ते कुणबी जातीचं प्रमाणपत्र दिलं आणि अनुसूची भरायला तयार. समजा आता नाही भरला, काही गडबडीत येणाऱ्या काळात भरणार असा निर्णय घेतला. आम्ही तुमच्याबरोबर राहू. कशाला विरोधी पक्षाला विचारायचं? स्पष्टपणे ही भूमिका आज आम्ही जाहीर केलेली आहे. त्या पद्धतीने शासनाने निर्णय घ्यावा, मनोजरावनी तीच मागणी पूर्ण करावी अशी आमची सविस्तर मागणी आहे.
धन्यवाद. माझं एवढ्या वेळ आपण ऐकून घेतलं. सर्वांना पुन्हा जय शिवराय. धन्यवाद.